उरलेले जे 9 महिने होते ते 9 महिने माझ्या पूर्वपरीक्षेला उरले होते, कारण ऑगस्ट 23ला माझी पूर्वपरीक्षा होती. 1 नोव्हेंबरपासून म्हणजे 9 महिन्याआधी मी पूर्वपरीक्षेचा अभ्यास चालू केला. जनरली मुलं 5-6 महिनेच करावा असा सल्ला देत असतात, पण माझा पहिला अटेम्प्ट वयाच्या 21व्या वर्षी होता आणि माझ्याशी कॉम्पिटिशन अशा लोकांची होती ज्यांनी 4-4 मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत, इंटरव्ह्यू दिलेले आहेत. मग त्यांच्याशी जर आपल्याला पुढे जायचं असेल तर फर्स्ट अटेम्प्टच्या वेळेस आपल्याला थोडासा प्रिलिमचा जास्त अभ्यास करावा लागतो, कारण क्वांटिटीच्या तुलनेत कॉम्पिटिशन जास्त असते. 4.5 लाख जणांमधून आमच्या वेळेस 15,000 जण पूर्वपरीक्षा क्लिअर करणार होते. त्या 15,000 जणांमध्ये यायचं असेल तर जास्त अभ्यास करणं गरजेचं होतं. मग 9 महिन्यामध्ये आमचा कॉलेजचा सिरियस होता. आम्ही 4 जण ग्रुप बनवला. त्या ग्रुपमध्ये असं डिसाईड केलं की सिरियसली अभ्यास करायचा. मग आम्ही एकमेकाच्या टेस्ट वगैरे घ्यायचो, ग्रुप डिस्कशन करायचो. ती कल्पना माझी अशी होती की एक संडेला मी काय करणार की 6वीचं समजा आपण म्हणूयात की जिओग्राफीचं NCERT, त्याच्यावर UPSC जसे प्रश्न विचारते, UPSC मला समजली होती कशी असते, UPSC जसे प्रश्न विचारू शकते त्या पुस्तकावरती, त्याच्यावरती मी 20-21 प्रश्न तयार करणार. त्याचबरोबर हिंदूमधून जे काही मला करंट अफेअरचे क्वेश्चन काढता येतील ते 5-10 क्वेश्चन आठवड्याभराचे मी काढणार. मी पेपर सोडायला त्या तिघांना देणार, 3 जण पेपर सोडणार, 10-15 मिनिटाचा वेळ असणार आणि झाल्यानंतर मग मी ते चेक करणार. मग कोणाचं कुठं चुकलं, काय अडतंय, काय चुकी आहे, काय त्रुटी आहेत, या सगळ्या गोष्टीचं आम्ही अनालिसिस करणार. ते झाल्यानंतर आठवड्याभरात जो महत्त्वाचा एखादा इश्यू घडला असेल त्या इश्यूवरती आम्ही GS साठी डिस्कशन करायचो. त्यातून आम्हाला आमच्या चुका कळायच्या आणि आमचा खूप चांगला अभ्यास व्हायचा, कारण ज्यावेळेस आपण प्रश्न काढण्यासाठी अभ्यास करतो त्यावेळेस आपला खूप डिटेलमध्ये अभ्यास झालेला असतो. तसा माझा खूप चांगला अभ्यास झाला होता. मग दुसऱ्या रविवारी दुसरा मित्र 7वीच्या NCERTवर, असं करत करत आमचं NCERT सगळ्या विषयाचं संपलं. त्याच्यानंतर रेफरन्स बुक जे काय असतात 5-15 जे काही रेफरन्स बुक्स असतील ते प्रत्येक रेफरन्स बुक्सवरच्या टेस्ट घेऊन झाल्या. ते झाल्यानंतर शेवटी आमच्या इंटिग्रेटेड टेस्ट झाल्या, म्हणजे सगळे सब्जेक्ट्स मिळून करंट अफेअर वगैरे सगळे मिळून तुम्हाला वाटेल तिथून क्वेश्चन काढा. 100 मार्काचा UP सारखा पेपर, अशा मी 15-15 पेपर, म्हणजे ओव्हरऑल मी जर म्हणलं तर मी पूर्वपरीक्षेसाठी 7,500 प्रश्न GS चे सोडवलेले होते. 75 पेपर मी GS चे सोडवून गेलेलो होतो. आम्ही सगळे मित्र, ते आमची खूप चांगली तयारी झाली होती. दरम्यानच्या काळात माझं CSAT खूप वीक होतं. मी म्हणलं ना मला मॅथ्स आवडायचं नाही अजिबात. मग मी काय केलं की चला मॅथ्स आवडत नाही ना, मग लॉजिक आपलं चांगलं आहे आणि इंग्लिश चांगलं आहे, मग त्याच्यावर मी जास्त फोकस केलं. मॅथ्सकडे मी दुर्लक्ष केलं. असाही बोंबलाला CSATचा पेपर आपल्या आर्ट्सवाल्याकडून कव्हर होत नसतो, म्हणून म्हटलं की मॅथ्स आपण स्किप करू आणि बाकीच्या विषयावर मी आणखी चांगली CSATची देखील एका शेवटच्या महिन्यामध्ये तयारी केली. मी जास्तीत जास्त ते पॅसेजेस वगैरे सोडवायचो आणि मग मला पूर्वपरीक्षेचा पेपर खूप चांगला गेला, कारण मी भरपूर नोट्स काढल्या होत्या, माझ्या शॉर्ट नोट्स काढल्या होत्या, मायक्रो नोट्स काढल्या होत्या. शेवटच्या 1 महिन्यात मी फक्त त्या मायक्रो नोट्स वाचत होतो. एवढ्या वेळेस ते मी वाचले होतं की पुढे काय येणार आहे माझ्या नोट्समध्ये हे मला माहीत झालं होतं. आणि त्या मायक्रो नोट्स एवढ्या मायक्रो होत्या की ते रिवाइज करण्यासाठी 12 तास लागायचे. तर अशा प्रकारच्या त्या नोट्स वगैरे काढून 1 महिना मी प्रचंड त्याचा रिव्हिजन केली, भरपूर रिव्हिजन केली, कारण पूर्वपरीक्षेसाठी रिव्हिजन खूप गरजेची असते, कारण मॅनर कुठेतरी चेंज केलेलं असून तिथून ते उत्तर सगळं बदलतं. मग अशा प्रकारे त्या नोट्सची तयारी केली. एक्झामचे 1 दिवस आधी शनिवार होता. शुक्रवारी मला वाटतं दृश्यम रिलीज झाला होता, अजय देवगणचा. मूवीज आवडतात म्हणून मी मूवी बघायला गेलो. बरेच जण अभ्यास करतात शेवटच्या दिवशी, पण तसं काही नाही केलं. सकाळी 9 वाजता पेपर होता, 7लाच सेंटरला पोहोचलो. माझ्या बाजूच्या बाकडावरती एक मुलगा वाट बघत होता, तोही लवकर आला होता. तो इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत काढून बसला होता. आता म्हटलं बोंबलाला 1 वर्ष गेलं आणि काही नाही केलं आणि आता 1-2 तासात काय करणार आहे, म्हणजे 700 पानाचं ते पुस्तक, त्याच्यात काय होणार आहे याचं. मी मस्तपैकी आमच्या मित्राच्या टॅबमध्ये डर्टी पिक्चर बघत बसलो होतो. मग 9ला मी गेलो एक्झामिनेशन हॉलमध्ये. मी पेपर वगैरे दिला. मला खूप चांगला पेपर गेला आणि 114-15 असे मार्क्स येतील. OBC मध्ये होतो मी, म्हणून मला प्रिलिम होईल असं मी जाधव सरांनी मला सांगितलं होतं. त्यामुळे आता मुख्य परीक्षेची तयारी करणं मला गरजेचं होतं. दरम्यानच्या काळात प्रिलिमचा रिझल्ट आला ऑक्टोबरमध्ये. आमच्या पुण्याचे एका हाऊसिंग सोसायटी आहे, खूप सुंदर आहे आणि संध्याकाळी जास्त सुंदर दिसते. त्यामुळे आम्ही संध्याकाळी फेरफटका मारत होतो आणि तेवढ्यात माझ्या मित्राचा कॉल आला आणि तो म्हटला, अन्सार कॉंग्रॅच्युलेशन्स, तू पूर्वपरीक्षा क्लिअर झालायस. पण 4.5 लाख जवळजवळ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यातून 15,000 सिलेक्ट झाले होते. त्यात मराठी माध्यमातून पहिल्या अटेम्प्टमध्ये 21व्या वर्षी मी ती प्रिलिम क्लिअर केली होती. हे खूप माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती. त्याची 2 कारणं होती. एक कारण असं होतं की जनरली आपल्या निकालाची जी उत्सुकता असते, ती उत्सुकता आपल्या आईवडिलांपेक्षा गावकऱ्यांना जास्त असते. त्यामुळे ज्यावेळेस मी गावामध्ये जायचो, कधी पण मी खूप रेअरली जायचो आमच्या गावात, तर आमच्या गावकरी मंडळी असे हात पकडायचे आणि म्हणायचे अजून किती दिवस. त्यांना असं वाटायचं की मे बी हे इंजिनिअरिंग असेल, 4 वर्ष करा आणि इंजिनियर व्हा, तसं 3 वर्ष करा आणि IAS व्हा. त्यांना कसं जमणार की वयाच्या 21व्या वर्षी होत आहे आणि वयाच्या 31व्या वर्षी होता येतं, हे त्यांना समजून सांगणं खूप अवघड असायचं. त्यामुळे मी काय करायचो की रेअरलीच गावात जायचो. मग ट्रॅव्हल्स असायची 11 वाजता पुण्यावरनं, सकाळी 5 वाजता गावात सोडायची. 5 वाजता सगळं गाव झोपलेलं असायचं. घरी जायचं, 2 दिवस घरात कोंडून घ्यायचं, खायचं प्यायचं, गप्पा मारायच्या. पुन्हा 11 वाजता आमच्या जालन्यावरनं ट्रॅव्हल्स असायची, 5 वाजता पुण्यात सोडायची. सगळं गाव त्यावेळेस झोपलेलं असायचं, त्यामुळे मी कोणालाच दिसायचो नाही. दुसरी गोष्ट अशी होती की आमच्या गावात अफवा पसरली होती की एका ब्राह्मण मुलीशी माझं लग्न झालंय. त्यामुळे
मुलं जर पुण्याला गेली की बिघडतात असं सांगितलं जातं, त्यामुळे असं माझ्या वडिलांना सांगण्यात येत होतं. त्यामुळे मी बिघडलो आणि माझा काही खरं नाही असं सगळी चर्चा सुरू होती. आणि त्यामध्ये हा रिझल्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता की बघा मी बिघडलो नाही, मी अभ्यास केला आणि मी पूर्वपरीक्षा पास झालोय. त्यामुळे मी अतिशय आनंदी होतो. 2-3 दिवस आमची पार्टी करण्यात गेले आणि मग 100 दिवस उरले होते माझ्याकडे मुख्य परीक्षेसाठी. पहिल्यांदा मी मुख्य परीक्षा देत होतो. 4-5 अटेम्प्ट दिलेले मुलं होते. त्यांच्या तुलनेत जर मला त्या लेवलचं लिखाण करायचं असेल तर मला लिखाणाची प्रॅक्टिस करणं, रिव्हिजन करणं, वारंवार वाचणं, डिटेलमध्ये अभ्यास करणं गरजेचं होतं. कारण फर्स्ट अटेम्प्टला थोडीशी आपल्याला आपली तयारी कमी असते. म्हणून मी तुकाराम जाधव सरांकडे गेलो. त्यांनी मला 100 दिवसाचा एक टाइम टेबल तयार करून गेला. त्या टाइम टेबल मी फॉलो केला. GSचा, ऑप्शनलचा, एस्से सगळ्यांची मी तयारी केली. मी 50 दिवस जे होते पहिले ते रायटिंग स्किलवर फोकस केला. मी स्पीडच्या मागं नाही लागलो. मी म्हटलं अर्धा तास लागला तरी चालेल, पण ते एक प्रश्न सोडून झाला तरी चालेल, पण तो चांगला सोडवला पाहिजे. मी सुरुवातीला ज्यावेळेस पहिल्यांदा सरांकडे उत्तर चेक करून घेऊन गेलो होतो, कारण मुख्य परीक्षा 1750 मार्काची असते आणि त्यात रायटिंग सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो. त्यामुळे पहिल्यांदा ज्यावेळेस सरांकडे 5-6 उत्तरं लिहून घेऊन गेलो त्यावेळेस मला 15 पैकी सरांनी 2.5 आणि 3 मार्क दिले होते. ते खूप कमी होते, त्याच्यावर निघणं अवघड होतं. मग सरांनी मला काही सूचना केलेल्या होत्या, त्या सूचनांचं मी पालन केलं. पुढच्या वेळेस मी त्यामध्ये जे सूचना केल्या होत्या त्याचं इम्प्लिमेंटेशन त्या पुढच्या उत्तरामध्ये केलं. त्यामुळे मग 4.5-5 असं करत करत ज्यावेळेस शेवटचे माझा पेपर मी दिला होता त्यावेळेस मला 15 पैकी 8 ते 9 मार्क जे एक्सलंट मार्क मला वाटतात की होते ते द्यायला सरांनी सुरुवात केली होती. ते 50 दिवसामध्ये स्किल डेव्हलप केलं. पुढच्या 50 दिवसामध्ये मी स्पीड डेव्हलप केलं. असं 100 दिवसामध्ये रायटिंग स्किल आणि रायटिंग स्पीड या दोन्ही गोष्टी मुख्य परीक्षेसाठी गरजेच्या असतात त्या मी डेव्हलप केल्या होत्या. त्याचबरोबर रिव्हिजन आणि माझं रिडिंग सुरू होतं. 100 दिवस मी खूप अभ्यास केला. म्हणजे प्रिलिमपेक्षाही जास्त अभ्यास तो 100 दिवसात मी मेन्सचा केला होता. युद्ध पातळीवर अभ्यास केला होता. माझा मेंदू एवढा थकायचा की मी 12 ते 6 फक्त नेहमी झोपत आलेलो आहे. 6 तास मी झोपायचो, पण 11:30लाच माझा मेंदू एवढा थकायचा की मी बसल्याच मला अभ्यास करता करता झोप लागायची. आणि ज्यावेळेस माझे डोळे उघडायचे त्यावेळेस सकाळचे 6 वाजलेले असायचे. म्हणजे बसल्याच मी झोपून जायचो. दरम्यानच्या काळात माझं वजन ही बऱ्यापैकी कमी झालेलं होतं. म्हणजे मी 4 वर्ष झाले पुण्यात येऊन आलो त्यावेळेस 50 किलोचा, आता 51 किलोचा एकाच वर्षाने वाढलेलो होतो. वाढलं काय असेल तर माझा चष्म्याचा नंबर वाढला होता. असं करून 100 दिवस प्रचंड मेहनत घेऊन अभ्यास केला. मुंबईला गेलो. आता मुख्य परीक्षा पर्सनली जाऊन तिथं देणं हे देखील खूप मोठा संघर्ष असतो. कारण पेपर ज्यावेळेस हातात येतो त्यावेळेस धडधड वाढते आपली. ती धडधड कशी करायची तर मी डोळे झाकून माझ्या आईवडिलांचं स्मरण करायचो. मला IAS का व्हायचं त्या ध्येयाचं स्मरण करायचो आणि मग मला एनर्जी यायची. आणि मी स्वतःलाच म्हणायचो की अन्सार 3 तास आहे, 20 शत्रू आहे, 20च्या 20 आपल्याला संपवणं गरजेचं आहे. मग 3 तास लिखाण 4000 शब्द लिहावे लागायचे. कारण प्रत्येक प्रश्नाला 9 मिनिटं 200 शब्द अशा प्रकारचं ते पॅटर्न होतं. ते संपवणं स्पीडमध्ये वेळेमध्ये संपवणं खूप गरजेचं होतं. आणि मी म्हणायचो की 30 ते 20चे 20 शत्रू आपल्याला संपवायचे. तो निर्धार करून मी पेपर दिला. 3 तास पेपर झाल्यानंतर 2 तास सुट्टी असायची. त्यामध्ये जेवण आणि हात वगैरे चोळणे आणि त्याच्यानंतर पुन्हा 3 तास लिखाण, पुन्हा 4000 शब्द असं दिवसामध्ये 6 तास लिहावं लागायचं. 8000 शब्द एवढं ते लिखाण असायचं. एवढं स्पीडनं आणि ते महत्वाचं लिखावं लागायचं. त्यात पेपर बोंबल्याला आपल्या जिल्हा परिषदच्या किंवा आपल्या कॉलेज सारखं नसतं. किसने किस्से कहा, जोड्या लावा, रिकाम जागा भरा, असे पेपर नव्हता. तो पेपर खूप फिरून प्रश्न विचारतात. तुम्ही अनालिसिस केला असेल, तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला कळलं असेल की खूप फिरून प्रश्न विचारायचे, प्रश्न समजून घेऊन ते लिखावं लागायचं. त्यामुळे अंगठा सुजायचा. म्हणजे हा जो बोट असायचा तो सुजायचा. तो सुजल्यानंतर मग घरी जाऊन गरम पाण्यात तो मीठ टाकून बुडवून ठेवायचा. म्हणजे त्याला आराम मिळायचा. बरं एवढा एखादा विद्यार्थी करतो, पण रेस्ट घेण्यासाठी 1-2 दिवस पाहिजे. जसं 11वी-12वी वाल्यांना भेटतात. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना एक पेपर झाला की 2 दिवस सुट्ट्या. तसं काहीच नव्हतं. पुन्हा दुसऱ्या दिवशी 6 वाजता उठून तयारी करून 9ला पेपरला जायचं असायचं. असं 6 दिवस ती मुख्य परीक्षा चालली. 1750 मार्काची ओव्हरऑल मुख्य परीक्षा होती. त्यापैकी फक्त माझं 12 मार्काचं लिहायचं राहून गेलं होतं. ते एक्सलंट पेपर मी सोडवलेले होते. आणि मुख्य परीक्षेचं माझं होईल असं मला 50-50 वाटत होतं की 50% गॅरंटी आहे, 50% गॅरंटी नाही. मग मी आणि सर एका रेस्टॉरंटमध्ये भेटलो आणि सर म्हटले की 100% तुला इंटरव्ह्यूचा कॉल येणार, तुला काय वाटतं? म्हटलं सर माझा 50-50 आहे. मला 50% वाटतं होईल, 50% वाटतं होणार नाही. माझं नेहमीच 50-50 असतं. पण सर म्हटले 100% तुझं होणार. मग मी त्या दृष्टीनं सरांनी एक इंटरव्ह्यूसाठी स्पेशल लायब्ररी पुण्यामध्ये तयार केली होती. तिथं मी अधिक जास्त वाचन सुरू केलं. कारण मला वाचणं गरजेचं होतं इंटरव्ह्यू जर मला जायचं असेल तर. त्यामुळे मी अधिक वाचन, वेगवेगळ्या प्रकारचं अवांतर वाचन सुरू केलं. दरम्यानच्या काळात एक मोठं संकट आमच्या घरी आलं. 9 फेब्रुवारीच्या दिवशी माझे जिजू, मोठे जिजू, ते 28-29 वर्षाचे असतील. माझी दिदी 26 वर्षाची आहे. तिला 8 वर्षाचा आणि 2.5 वर्षाची अशी 2 मुलं आहेत. आणि ते खूप दारू पीत असल्यामुळे त्यांची किडनी लिव्हर खराब होऊन 9 फेब्रुवारी दिवशी ते एक्सपायर झाले. हा खूप मोठा संकट होता आमच्यावरती ओढावलेला. कारण वडील जे कमवत होते ते मला खर्चाला येत होतं. भाऊ जो कमवत होता तो माझ्याकडे होता. राहायचं स्वतःचं घर नव्हतं. रिक्षावरती काय करणार आणि तिचं पुढचं आयुष्य कसं होणार हे
खूप मोठं संकट आमच्यावरती कोसळलं होतं. मी घरी गेलो, मलाही कळेना आता काय होणार. आणि त्यात जर मी मुख्य परीक्षा फेल झालो असतो तर मला पुढच्या वर्षी अजून एकदा 1 वर्ष तयारी करावी लागणार होती, पुण्यात राहावं लागणार होतं, खर्च लागणार होता, एफर्ट्स लागणार होती, तयारी करावी लागणार होती. ते फेल्युअर मला अफोर्डेबल नव्हतं. पण फेल झालो तर कसं होणार हा भीती माझ्या मनात यायला लागली. माझ्या दीदीने मला सांगितलं, 3 दिवस होऊन गेले होते, ती म्हटली की तू 100% ही परीक्षा पास होणार आहेस, तुला इंटरव्ह्यूला जायचंय आणि त्यामुळे तू पुण्याला निघून जा. तिचं ऐकून मी पुण्यात आलो. लायब्ररीमध्ये अभ्यासच करत बसलो होतो इंटरव्ह्यूचा. 19 फेब्रुवारीचा दिवस आयुष्यातला कधीच विसरू शकत नाही, कारण शिवजयंती होती आणि शिवजयंतीचं सगळ्यात मोठं गिफ्ट मला मिळालं. माझं त्याच मित्राने कॉल करून मला कळलं, अन्सर कॉंग्रॅच्युलेशन्स, तू मुख्य परीक्षा पास झालायस. देशभरातून 15,000 जणांनी मुख्य परीक्षा दिली होती. त्यापैकी फक्त 2,800 जणांची इंटरव्ह्यूसाठी निवड झाली होती. त्यामध्ये माझा नंबर होता. पहिल्या प्रयत्नात ग्रामीण भागातून मराठी माध्यमातून 21व्या वर्षी मुख्य परीक्षा देखील मी क्लिअर केली होती. खूप आनंदाची गोष्ट होती. जे संकट कोसळलं होतं त्याच्यावर कुठेतरी मलमपट्टी झाली होती आणि आता इंटरव्ह्यूची तयारी करणं गरजेचं होतं. इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी जवळजवळ 40 दिवस मिळाले. पहिला मॉक इंटरव्ह्यू जाधव सरांकडे दिला. मी 60% अभ्यास इंग्रजीत केलेला होता. मुख्य परीक्षा मराठीत दिली होती आणि इंटरव्ह्यूचं मीडियम जाणीवपूर्वक हिंदी घेतलं होतं, कारण माझी मातृभाषा असल्यामुळे मला वाटलं की चला आपण हिंदीत गायला काय हरकत आहे. मग एक मॉक इंटरव्ह्यू हिंदीमध्ये इथं दिला. त्या इंटरव्ह्यूमधले 5-6 क्वेश्चन डायरेक्टली त्या पॅनलने मला UPSCच्या पॅनलने विचारले होते. चांगल्या क्वालिटीचा इंटरव्ह्यू झाला होता आणि तिथून मला कळलं की माझे ड्रॉबॅक्स काय आणि त्या ड्रॉबॅक्सवर काम करण्यासाठी मी म्हटलं की आपण दिल्लीला जाऊयात, कारण माझं हिंदी वीक होतं. आपलं हिंदी गावाकडचं भागते भागते पड्या असं असतं. ते मग इम्प्रूव्ह करण्यासाठी दिल्लीला जाऊ म्हटलं. मग गेलो तिकडे दिल्लीला. 30 दिवस होतो. दर 3 दिवसातून एक मॉक इंटरव्ह्यू, असे मी 10 मॉक इंटरव्ह्यू दिल्लीमध्ये दिले. हिंदी इम्प्रूव्ह केलं, भरपूर अभ्यास. इंटरव्ह्यूच्या वेळेस तर मी खूप डिटेलमध्ये जाऊन अभ्यास केला होता. जेवढा डिटेलमध्ये मी प्रिलिम किंवा मेन्सलाही नव्हता केला, तेवढ्या डिटेलमध्ये जाऊन मी अभ्यास पूर्व परीक्षेचा केला होता. म्हणजे इंटरव्ह्यूचा केला होता. उदाहरणार्थ आपल्या हॉबीजवरती प्रश्न विचारतात. मग माझी हॉबी मी सांगितली, आता मूव्हीज बघायला आवडतात, तर त्याचा अभ्यास मी कसा केला की मूव्ही, सिनेमा, फीचर फिल्म याच्यामध्ये फरक काय असतो. त्याचं फीचर असतं की पडद्यावरती इमेजेस पडतात, त्याला फेनॉमेनाला काय म्हणतात, आपल्याकडे पहिला मूव्ही कधी आला, दादासाहेब फाळकेंचं योगदान काय आहे, सत्यजित रेचं योगदान काय आहे, पॅरलल सिनेमा काय असतो, कमर्शियल सिनेमा काय असतो, आपल्याला कमीत कमी ऑक्सफर्ड का मिळतात, माझा फेवरेट मूव्ही कोणता, तो मला का आवडतो, त्याचा डायरेक्टर कोण आहे, त्या डायरेक्टरचे वेगवेगळे मूव्हीजची नावं सांगा, त्याचं म्युझिक कोणी कंपोज केलेलं आहे, असं डिटेलमध्ये जाऊन अभ्यास केला. त्याचबरोबर रिसेंटली कोणता मूव्ही बघितला, मग इंटरव्ह्यूसाठी स्पेशल मूव्ही बघून गेलेलो, मग त्याचे रिव्ह्यूज वाचलेले, ते कोणी डायरेक्ट केले ते. मग समजा मी आता अलीगड बघून गेलो होतो, त्यामध्ये LGBT इश्यू आहे. मग LGBT संदर्भात आपल्या कलम 377 काय सांगतं, सुप्रीम कोर्टाचं, हायकोर्टाचं काय जजमेंट आहे, युनोचं काय कन्व्हेन्शन त्याच्या संदर्भात आहे. असं होता नव्हता तेवढा सगळा अभ्यास सगळ्या विषयाचा, म्हणजे हे हॉबीज म्हणजे एक पार्ट झाला, अशा सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून गेलो होतो. त्यामुळे भरपूर अभ्यास डिटेलमध्ये जाऊन मी इंटरव्ह्यूचा केला. 7 एप्रिल 2016 माझा इंटरव्ह्यू होणार होता. दुपारी 3:30 वाजता माझा इंटरव्ह्यू होता. मी तिथं पोहोचलो, सूट बूट घातलेलं होतं. मी तिथं गेल्यानंतर बाहेर ते गेट बघूनच मी हादरलो. आधीच मी खूप घाबरलेलो होतो, कारण आयुष्यातला खूप महत्त्वाचा तो दिवस, सगळ्यात महत्त्वाचा दिवस तो आपल्या आयुष्यातला असतो. कारण 275 मार्काचा इंटरव्ह्यू, त्या इंटरव्ह्यूमध्ये 1 मार्क जरी कमी मिळाला तर सगळं रँकिंग खालीवर होऊ शकतं आपलं. बऱ्याच जणांचं करिअर उद्ध्वस्त झालं इंटरव्ह्यूमध्ये कमी मार्क्स मिळाल्यामुळे. त्यामुळे खूप महत्त्वाचा दिवस, खूप एन्झायटी असते, थोडीशी उत्सुकताही असते, एक्साइटमेंट असते. तिथं गेलो, तिथं गेटवरच ते CISFचे जवान मोठ्या मोठ्या रायफली घेऊन उभे होते. आता अवघड झालं आपलं. मग कसं बसा त्या गेटमधून शिरलो. दुपारी माझा इंटरव्ह्यू उन्हाळ्यामध्ये सुरू होणार होता आणि मग मी तिथं गेल्यानंतर आम्ही 6 जण होतो. त्या 6 जणांचा एका पॅनल, आम्हाला PK जोशी नावाचं पॅनल होतं, 6 जणांचा इंटरव्ह्यू ते घेणार होते. मग माझ्या आधी एक मुलगा गेला, त्याला जाऊन 20 मिनिटं झाले होते आणि इंटरव्ह्यूचा जो हॉल असतो तो थोडा दूर असतो आपल्यापेक्षा आणि बाहेर असा लाल लाईट लावलेला असतो, म्हणजे ऑपरेशन थिएटर सारखं काहीतरी ऑपरेशन चालू आहे आतमध्ये, तशा प्रकारचा तो लाईट सुरू होता. तर 20 मिनिटं त्याला जाऊन झाले. बघ पिऊनला वाटलं असेल की साधारणतः 30 मिनिटं चालतो, म्हणून तो माझ्या बोलवायला 20 मिनिटानंतर की अन्सार शेख कोण आहे. म्हटलं सर मैं हूँ. चलो अब आपकी बारी आहे. म्हटलं हा असं म्हणतोस की एखाद्या बकऱ्याला कापायला घेऊन चाललंय. आधीच आपण घाबरलेलो असतो, तशात हा मनुष्य असा बोलला, त्यामुळे अजूनच घाबरलो मी. मग धगधग धगधग अशी हार्टबीट्स वाढल्या आणि कसं बसा तिथं जाऊन बसलो बाहेर, ऑपरेशन थिएटरच्या बाहेर. ऑपरेशन 10 मिनिटात संपेल असं वाटत होतं. पुढचे 25 मिनिटं गेले. 45 मिनिटं त्या बिचाराचा इंटरव्ह्यू चालला. तो ज्यावेळेस बाहेर पडला ऑपरेशन होऊन, त्यावेळेस तो खूप नाराज दिसत होता. पण वाटलं ऑपरेशन फेल केलं वाटतं. मी खूप घाबरलो. म्हटलं आपलं काही खरं नाही, कारण त्यांचा जर मूड खराब केला असेल नाही तर आपलं काही खरं नाही. पण तो IPS झाला, तो सेल केला, त्याला चांगले मार्क्स होते. मग मी एंट्री केली. सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्यानंतर त्यांनी मला बसायला सांगितलं आणि मग पहिला प्रश्न विचारला की यंग मॅन, व्हॉट इज युअर एज, आर यू जस्ट 22, तू फक्त 22 वर्षाचा आहेस का. मला नाही सर, मी फक्त 21 वर्षाचा आहे. हे ऐकूनच ते खूप खुश झाले. अर्धी लढाई तिथंच संपली, कारण 21व्या वर्षी त्यांची मुलं काय करतात त्यांना माहीत नसतं. मी तिथं पोहोचलो.
आधी लढाई तिथंच संपली. फ्रेंडली डिस्कशन होतं. आपल्याकडे जनरली म्हणतात की इंटरव्ह्यूला ते खूप वाईट लोक असतात, खूप त्रास देतात, असं काही नव्हतं. फ्रेंडली डिस्कशन झालं. मला असं वाटतं की माझ्या पालकांच्या वयाचे जे लोक आहेत त्यांच्याशी मी गप्पा मारतोय, अशा प्रकारचा माझा इंटरव्ह्यू सुरू होता. माझ्या फेसबुक पेजवरती अकाउंटवरती इंटरव्ह्यू टाकलाय, तो वाचा तुम्ही. खूप चांगला इंटरव्ह्यू माझा झाला. 2 प्रश्न खूप गाजले जो इथं सांगणं गरजेचं आहे. एक विचारलं की मुस्लिम युवकांचं एवढं रॅडिकलायझेशन का वाढतंय, का दहशतवादी संघटना जॉईन करताना दिसलात. आता जन्मानं मुस्लिम असल्यामुळे मला त्यांचे प्रश्न माहीत पाहिजे म्हणून मी अभ्यास करून गेलो होतो. मग 6-7 कारणं सांगितली. त्यातलं एक कारण वहाबिझम सांगितलं. मग त्या प्रश्नातून प्रश्न उपस्थित झाला की वहाबिझम काय असतं ते सांग. मग ते सांगताना शिया सुन्नीचा उल्लेख केला. त्यांना वाटलं हा सुन्नींना टीका करतोय, मे बी हा शिया मुस्लिम असेल. म्हणून जनरली विचारलं की तू शिया मुस्लिम आहे का सुन्नी मुस्लिम आहे. म्हटलं सर इंडियन मुस्लिम आहे, बाकीच्या गोष्टीत विश्वास नाही माझा. हे उत्तर ऐकून ते शॉकच झाले, कारण 21व्या वर्षाच्या मुलाकडून त्यांना हे उत्तर अपेक्षित नव्हतं. भल्याभल्यांची दांडी उडते तिथं, आणि मी ते उत्तर देणं त्या टेन्शनमध्ये, इंटरव्ह्यूचं टेन्शन तुम्ही लक्षात घ्या, तिथं मला ते सुचणं, मी ते उत्तर देणं, कारण मी ते जगलेलो होतो. त्यामुळे बरोबर ते प्रामाणिकपणा तोंडातनं बाहेर आला. त्यांना ते खूप उत्तर आवडलं. ते खूप जण खुशीही झाले, थोडं शॉक होते, खुश झाले सगळेजण. मग शेवटी मला विचारलं, माझा इंटरव्ह्यू होत आला होता, 28-29 मिनिटं झाले होते आणि शेवटचा फेअरवेल सुरू झाला. पण 10वीला कमी मार्क्स होते, 12वीला जास्त होते, असं का झालं. मग बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, रट्टा वगैरे असं तसं. म्हटलं आता थोडी स्वतःची प्रशस्ती करावी, तर प्रशंसा करावी. म्हणून म्हटलं सर संस्कृत घेतलं होतं मी 12वीला आणि 100 पैकी 100 मिळाले होते. ते खूप खुश झाले, कारण मी सांगितलं ना संस्कृत घेणं हे रेअर असतं एखाद्या मुस्लिम मुलाला. ते म्हणले अरे माझं हे संस्कृत होतं, मलाही 100 पैकी 100 होते, कसं काय मिळाले तुला. म्हटलं सर रट्टा मारला होता. आमच्याकडे तेच चालतं की एखादा स्कोरिंग सब्जेक्ट घ्या पुढे जाण्यासाठी, कळो किंवा न कळो जाकून रट्टा मारा. म्हटलं सर रट्टा मारला होता. प्रामाणिकपणे जे होतं ते उत्तर दिलं. ते म्हणले अरे मी पण रट्टाच मारलेला आहे. मग म्हणे सांग म्हणे टू गो नावाचा जे वर्ब आहे जाणे, त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात. मग मला ते आठवत होतं, बुद्धम शरणम गच्छामी. म्हटलं सर गच्छ. मग व्हेरी गुड. मग म्हणे त्याचा पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर टेन्स सांग. म्हटलं सर रट्टा मारला त्यामुळे काहीच आठवत नाही. ते पुन्हा हसले. मग म्हटलं सर मला गच्छामी आठवतं. म्हटलं काय अर्थ त्याचा अर्थ. म्हटलं सर मी जातो, मी बुद्धाला शरण जातो, बुद्धम शरणम गच्छामी. म्हटलं सर तो अर्थ होतो. ते खुश झाले. मग म्हटलं एखादा श्लोक आठवतो का तुला. म्हटलं सर श्लोक आठवतो, सांगू का. तर नाही राहू दे राहू दे, आता माहिती आता येत असेल तर कशाला विचारायचं. मग ते म्हणले की यानुसार अशा प्रकारे तुझा इंटरव्ह्यू झाला आहे आणि आम्ही तुझ्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो. आता प्रोटोकॉल असतो की असं म्हटल्यानंतर आपण थँक्यू सर म्हणायचं, हॅव अ नाईस डे म्हणायचं सगळ्यांना आणि निघायचं, आपल्या वाटेला लागायचं. पण मी एवढा खुश होतो, माझा इंटरव्ह्यू संपला होता, मला कळतच नव्हतं की माझा इंटरव्ह्यू संपला. मी खूप हसत होतो, मी त्यांच्याकडे बघतच हसते. मग बाजूचा मेंबर म्हटला अन्सार नाव गच्छामी गच्छामी, जाऊ शकतोस. एवढा मोठा जोक झाला. ती लोकही खूप जोराजोरात हसली, मीही खूप जोराजोरात हसलो. मी मग तिथनं सगळ्यांना थँक्यू वगैरे म्हणून बाहेर पडलो. माझी थोडीशी तिरकट नजर गेली, सगळे असे डोकावून बघत होते चालतं कसा हा. ते सगळं म्हटलं आता इथंही पिक्चर सुटत नाही. इंटरव्ह्यूमधून बाहेर पडलो, लिटरली मला नाचावं असं वाटत होतं, पण बाहेर CCTV कॅमेरे होते म्हणून म्हटलं नको, काहीतरी कमी मार्क्स द्यायचे. त्यामुळे इंटरव्ह्यू संपला. मग पुण्यात आलो. मग पुन्हा जाधव सरांनी सांगितलं इंटरव्ह्यू वगैरे चांगला गेला. सर म्हणले 100% सिलेक्शन होणार. पण म्हटलं सर 50-50 वाटतंय. पुन्हा वाट बघत होतं रिझल्टची, कधी रिझल्ट लागेल. आता रिझल्टची डेट ही लोक काही देत नसतात, कधी बॉम्ब पडू शकतो. मग हिरोशिमा आणि नागासाकी डिसाईड झालं, एकतर 9ला किंवा 10ला. हिरोशिमासाठी 9 मेला मी जाऊन बसलो सायबर कॅफेत. माझ्या रूमपासून 10 मिनिटाच्या अंतरावर होती. सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत मी त्या सायबर कॅफेत बसलो. काही खाल्लेलं नव्हतं, थोडासा नाश्ता केला होता. खूप वाट बघत होतो. माझी परिस्थिती, माझा संघर्ष बघितला, ज्या वातावरणातून मी येत होतो, जे संघर्ष करून मी तिथपर्यंत पोहोचलो होतो, त्या परिस्थितीमध्ये मला हा पास होणं किती गरजेचं हे तुम्ही विचार करू शकता. त्यामुळे एक मिनिटं माझ्यासाठी इनटॉलरेबल होता. माझ्या हार्टबीट्स वाढत होत्या, ताप चढत होता, पण बोंबलायला काही लागलं नाही. सैराट बघितला असेल तुम्ही तर तुम्हाला त्याला नखं सापडतात बघा, तसं काहीतरी मला काहीतरी UPSCने अनपेक्षित लिंबू देऊ नये म्हणजे झालं असं मला वाटत होतं. त्यामुळे रिझल्ट काही लागला नाही. मग मी नाराज होऊन रूमवरती गेलं. म्हटलं बोंबल्याला 100% उद्या नागासाकी होणार, उद्या आपलं रिझल्ट लागू शकतो. म्हणून मी जाऊन रूमवर काहीतरी थोडंफार खाल्लं. म्हटलं झोपच आहे ना बोंबल्याला, कारण दुसऱ्या दिवशी 100% रिझल्ट लागणार होता. झोपलो नाही, काय नाही. मग सकाळी 6ला रेडी होऊन 10 वाजता पुन्हा सायबर कॅफेत जाऊन बसलो. 10 ते 4 वाजेपर्यंत रिझल्टची वाट बघितली. बोंबल्याला रिझल्ट काही लागला नाही. त्याच्या आधी सैराट बघितला होता, म्हणून तो डायलॉग आठवला की जिंदगी की यही रीत है, हार की बात ही जीते. चला म्हटलं जे होईल ते बघून घेऊ. मग मी तिथून 5 मिनिटातच उठून गेलो, कारण मला झोप येत होती. मी काही खाल्लेलं नव्हतं, मी आजारी पडेल असं मला वाटत होतं. 5च मिनिटं चालत गेलो आणि त्याच मित्राने कॉल करून कळवलं अन्सार कॉंग्रॅच्युलेशन, देशात 361 आलायस.
ही गोष्ट ऐकून मी तिथंच पडणार होतो जागेवरती. डोळ्यातलं पाणी सुरू झालं. म्हटलं थांब, सगळे रिझल्ट तू सांगितले एवढा तरी जाऊन बघू दे. मग पळत पळत गेलो. तिथं 5 मिनिटातच ती PDF डाउनलोड केली आणि तिथं रिझल्ट लागला होता. देशात 361वा आलो होतो. OBC असल्यामुळे मला आत्ताच IAS मिळालं, कन्फर्म झालं IAS होणार आहे मी. पण मग खूप आनंदी मी होतो, कारण मी एवढा टेन्शनमध्ये होतो त्या दिवशी की मी म्हणत होतो की देवा शेवटचा का होईना येऊ दे त्या लिस्टमध्ये, कारण मला फेल्युअर अफोर्डेबल नाही आहे. मला सेट होणं गरजेचं, काहीतरी मिळवणं गरजेचं आहे, कारण माझ्यावर खूप जबाबदाऱ्या होत्या फॅमिलीच्या. त्यामुळे मला 361 आणि मी IAS होणार ह्या बातम्या ऐकून मी खूप खुश झालो. थोडंसं रडणं झालं माझं. आणि मग पहिला फोन वडिलांना केला. फोन केला त्यावेळेस बोंबलायला आमचे वडील रिक्षा चालवत होते. फोन केला, म्हटलं अब्बा मी कलेक्टर बन गया. ते म्हणले काय, मला ऐकायला येत नाही, रिक्षा चालवते नंतर फोन कर. म्हटलं एवढा महत्त्वाचा दिवस आयुष्यातला, त्यात यांना ऐकायला येत नाही आहे. मग आईला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, आणि देन सगळ्या गोष्टी तुम्ही TV वरती बघितल्या. आयुष्य माझं त्या रिझल्ट 10 मे नंतर सगळं चेंज झालं. पण तरी मी त्याचं जे श्रेय आहे ते लकला देत नाही. मी माझ्या परिश्रमांना आणि बाकीच्या ज्या गोष्टी मी केल्या त्याला मी देतो. काय शिकायला मिळतं. मी इथं खरं म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन करायला नव्हतो आलो की UPSCची तयारी कशी करायची, प्रीची कशी करायची, मेन्सची कशी करायची, इंटरव्ह्यूची कशी करायची. ते तुम्ही थोड्या गोष्टी घेतल्या असेल त्यातून. पण मी तुम्हाला मार्गदर्शन करायला नव्हतो आलो, कारण आपला प्रॉब्लेम हा असतो की आपण खूप बाऊ करतो आपल्या गोष्टींचा. खूप मी गरीब आहे, मी ग्रामीण भागातला आहे, माझा इंग्लिश चांगलं नाही आहे, प्रिन्स दादासारखी माझी कुठे ओळख नाही आहे, त्यामुळे माझं कसं होणार, माझा कसा वशिला लागणार, अशा गोष्टीचा आपण विचार करत असतो. आणि ह्या ज्या झापड्या लागलेल्या असतात आपल्याला, मिथ्स असतात आपले, त्यामुळे आपण व्यवस्थित तयारी करत नाही. ते मिथ्स तोडण्यासाठीच मी आलो होतो. माझ्या आयुष्यामध्ये कोणी आरची नसली तरी सल्ल्याने लंगड्यासारखे खूप चांगले लोक होते, आणि त्यांनी मला खूप मदत केली. म्हणजे माझ्या आयुष्यात मी पुण्याला असताना त्या मित्रांनी मला पुस्तकं पुरवली. त्या पुस्तकांचे मी कधी झेरॉक्स काढल्या, पैसे पुरवले, त्या पैशातून पुस्तकं घेतली, नंतर त्यांना ते पैसे परत केले. एका मित्राच्या रूमवरती मागच्या 1.5 वर्षापासून मी राहतो, त्यांनी माझ्याकडून कधीच रेंट घेतलं नाही. असे चांगले मित्र मिळाल्यामुळे त्यांचाही खूप मोठा वाटा आहे, आईवडिलांचा वाटा आहे, शिक्षकांचा वाटा आहे, सगळ्यांचाच खूप मोठा वाटा आहे. नंतर माझे हार्डवर्क, या सगळ्यांचं मिळून मला हे यश मिळालेलं आहे. काय असतात आपले मिथ्स, जे मिथ्स आपल्याला तयारी करू देत नाही, जे नेहमी आपल्या विचारामध्ये येतं की अरे ग्रामीण भागातून मराठी ओळख नाही, हे ते असं सगळं, त्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित तयारी करू देत नाही. तसं माझ्या बाबतीत काहीच नव्हतं. एका ग्रामीण भागातून, झोपडपट्टीतून जन्म होऊन मी इथपर्यंत आलो होतो. गरिबी मी बघितलेली होती, सगळे सामाजिक प्रश्न, सगळे ऑड, सगळे चॅलेंजेस मी फेस केलेले होते, सगळ्या गोष्टी मी फेस केलेल्या होत्या. तिथपर्यंत पोहोचलो. ओळख लागते, माझी तर काही ओळख नव्हती, पैसा लागतो तेही नव्हता माझ्याकडं. ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या नसतात, तेच सांगण्यासाठी मी इथं मला वाटतं मी आलेलो होतो. या सगळ्या गोष्टी माझ्याकडं नव्हत्या, तरी देखील मी जर करू शकलो तर तुम्ही लोक ह्या गोष्टी का करू शकत नाही. माझ्यासारखा एखादा ग्रामीण भागातला मराठी माध्यमातून शिकलेला गावंढळ मुलगा जर एवढी मोठी परीक्षा, जिथं 4.5 लाख विद्यार्थी वेगवेगळ्या भागातून येतात, एलिट क्लासचे असतात, IITचे असतात, श्रीमंत बापाची मुलं असतात, तिथं जाऊन जर मी करू शकतो, एका रिक्षा चालकाचा मुलगा, तर तुम्ही लोक ही परीक्षा का पास करू शकत नाही, हा खूप मोठा प्रश्न आहे. आमचा जालना जिल्हा 1981ला तयार झाला, आणि 1981 ते आतापर्यंत 35-36 वर्ष झाली. त्या एवढ्या वर्षामध्ये एकही IAS आमच्या जालना जिल्ह्यातून झालेला नव्हता. मी पहिला IAS आहे आमच्या जालना जिल्ह्याचा, तेही वयाच्या 21व्या वर्षी पहिल्या प्रयत्नामध्ये मी ते करू शकलो. काय कारण आहेत, काय माझ्या यशाचं रहस्य, काय लागतं UPSC मध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर काय गोष्टी आवश्यक असतात. मला वाटतं पहिली जी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे विल लागते, इच्छाशक्ती लागते, की काहीही झालं तरी मला ही परीक्षा पास करायची आहे. कितीही संकट येऊ दे, कितीही अडचणी येऊ दे, कितीही दुर्गुण असू दे, मला काहीही झालं तरी ही परीक्षा पास करायची आहे. ही स्ट्रॉंग विल, ही स्ट्रॉंग इच्छाशक्ती आतून पेटलेलं असणं आपण खूप गरजेचं असतं. सेल्फ मोटिवेशन खूप गरजेचं असतं की हो मला UPSC करायचं आहे, पण UPSC मला का करायचं आहे ह्या प्रश्नाचं उत्तर देखील माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस हा खूप मोठा अभ्यास आहे, खूप भयंकर अभ्यास आहे, खूप भयंकर परीक्षा आहे, आणि त्यातून आपल्याला खूप चिडचिड होते, अभ्यास करताना फ्रस्ट्रेशन येतं. मग आपण म्हणतो की जाऊ द्या, सगळं सोडून मी माझ्या कामाला कुठेतरी लागतो. पण त्यावेळेस आपल्याला IAS का व्हायचं या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर फक्त 5 मिनिटं डोळे झाकायचे आणि ते उत्तर समोर आणायचं. माझं उत्तर काय होतं, ते भ्रष्टाचार, त्याचा मी शोषित होतो. त्याचबरोबर जे सामाजिक प्रश्न म्हटलं आमच्या घरामध्ये बघितले, ते सगळं मी इमॅजिन करायचं, म्हणायचं की अरे हेच बदलण्यासाठी मला अभ्यास करून IAS व्हायचं आहे. आणि मग मी 5 मिनिटात पुन्हा एनर्जी घेऊन लागायचो. ते स्ट्रॉंग इच्छाशक्ती, डिटर्मिनेशन असणं गरजेचं असतं. दुसरी गोष्ट, आयुष्यामध्ये खूप सकारात्मक असणं गरजेचं असतं. पॉझिटिव्ह असावं आपण सगळीकडं. माझ्या आयुष्यामध्ये संकटांची कमी नव्हती, पावली संघर्ष होता, तरी देखील मी माझ्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह होतो. आपल्याला जर कोणी दगड फेकून मारला तर उचलून तोच त्याला मारण्याऐवजी त्यापासून छोटासा एखादा महाल बनवण्याचं कौशल्य शिकलं पाहिजे. आयुष्यात पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. कुठेतरी सगळं काहीतरी चांगलं होणार आहे, हॅपी एंडिंग होणार आहे. कुठेतरी आपल्या मूवीची सॅडसारखी नसली तरी वेगळ्या प्रकारची अशी काहीतरी हॅपी एंडिंग होईल, हा विश्वास ठेवून आपण पॉझिटिव्ह आपल्या आयुष्यामध्ये राहणं अतिशय गरजेचं असतं. सकारात्मक असलं पाहिजे आयुष्यात. कुठल्याही क्षेत्रात जायचं
असेल तरी. तिसरी गोष्ट अर्थातच हार्डवर्क लागतं, कारण सहजासहजी अवकाशातून यश टपकत नसतं. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. 10 ते 15 तास या दरम्यानच अभ्यास करावा लागत असतो. ते हार्डवर्क घेण्याची क्षमता असली पाहिजे, इच्छा असली पाहिजे. त्यामुळे परिश्रम प्रचंड करावे लागतात. बरं, ते परिश्रम जरी हार्डवर्क असलं तर थोडंसं स्मार्ट वर्क करावं लागतं. बरं, जर बघा स्मार्ट वर्क म्हणजे शॉर्टकट असतो काय? यशाला शॉर्टकट नसतं. स्मार्ट वर्क म्हणजे काय की सगळा आपण अभ्यास करतच असतो, त्यापैकी काही गोष्टी अशा असतात की त्या खूप महत्त्वाच्या असतात, त्याच्यावर जास्त फोकस करणं. स्मार्ट वर्क ज्याची व्याख्या मला कळते ते म्हणजे हार्डवर्क इन द राईट डायरेक्शन. ते म्हणजे स्मार्ट वर्क. ते करता आलं पाहिजे. म्हणजे पॉलिटीचा अभ्यास करताना सगळाच अभ्यास करायचा. पण सध्या चर्चेमध्ये ज्या गोष्टी आहेत, स्पेशली भारत नेपाळ संबंध खूप खराब झालेले आहे. न्यूक्लिअर सप्लाय ग्रुपचा विषय सुरू आहे. भारताच्या त्या N5च्या ग्रुपमध्ये एंट्रीचा विषय आहे. किंवा रिसेंटली म्हटलं तर कलम 356 खूप न्यूजमध्ये आहे. आता हा अभ्यास आपण जनरली सगळ्या विषयासोबत पॉलिटीमध्ये सगळे विषय अभ्यासताना याचा अभ्यास करतो. पण स्मार्ट वर्क काय असतं की आपण याच्यावरची जास्त लक्ष देतो. ते जास्त लक्ष स्मार्ट वर्क करणं देखील गरजेचं असतं. पुढच्या गोष्टी गरजेच्या असतात ते म्हणजे फोकस. अभ्यास करताना आपल्या डोळ्यासमोर फक्त अभ्यासच असला पाहिजे. आपण बाहेर कुठं चहा घ्यायला जरी गेलो तरी आपल्याला तिकडे UPSCच दिसली पाहिजे, जे आपलं ध्येय ते दिसलं पाहिजे. आपल्या रूममध्ये सगळीकडे आपण आपल्या नोट्स वगैरे चिकटवल्या पाहिजे. विचित्र पद्धतीची फोटो वगैरे चिकटतात लोक 21व्या वर्षी. तसं काही असू नये. आपल्या फक्त नोट्स आपण चिकटवल्या पाहिजे. सगळीकडे आपल्याला फक्त आपलं ध्येय दिसलं पाहिजे. 15 तास नुसतं लायब्ररीमध्ये जाऊन बसून उपयोग नाही आहे. तो अभ्यास क्वालिटीचा देखील झाला पाहिजे. त्यासाठी फोकस गरजेचा असतो. मी बऱ्याचदा लायब्ररीमध्ये जायचो. जेव्हा कधी मी जायचो लायब्ररीमध्ये त्यावेळेस व्हायचं असं की कबाब मी हड्डी म्हणून माझा रोल असायचा. मी बेंचावरती बसायचो. माझ्या बाजूला एक मुलगा, इकडून त्याची बहीण नसणारी मुलगी, असे आम्ही तिघे बसलेले असायचो. आणि मग तो इकडून बघायचा आणि तो तिकडून बघायचे. मी पडदा होतो मधला. चिलमन म्हणतात त्याला. ते खूप चांगली शायरी आहे की यहाँ चिलमन से हम झाके, वहाँ चिलमन से वो झाके, लगा दो आग चिलमन में ना हम झाके ना वो झाके. अशा काही काही गोष्टी लोकांच्या सुरू असायच्या लायब्ररीमध्ये. त्यामुळे फोकस असणं अभ्यासामध्ये खूप गरजेचं असतं. 15 तास नका करू, 10 तासच अभ्यास करा, पण तो फोकस ठेवून अभ्यास करा. डेडिकेशन देखील खूप गरजेचं असतं ह्या एक्झामिनेशनमध्ये. आपली श्रद्धा असावी अभ्यासाला, खूप वाहून दिलेला असावा आपण त्या एक्झामिनेशनसाठी. कारण बऱ्याचदा लग्न समारंभ असतात, कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमामध्ये आपण जातो आणि मग ते आपण थोडंसं डिस्ट्रॅक्ट होतो आपल्या ध्येयापासून. तर डेडिकेशन असणं खूप गरजेचं आहे की मला UPSC आधी पास करायचं आहे, बाकीच्या गोष्टी नंतर. मग मी माझे मित्रमैत्रिणी यांना थोडंसं बाजूला केलं होतं, कॉलेज थोडंसं बाजूला केलं होतं. ज्या गोष्टी मला आवडायच्या त्या गोष्टी देखील मी बाजूला केल्या होत्या. मला बरं मध्ये जिम वगैरे लाव, पण माझ्याकडे वेळ नव्हता आणि पैसाही नव्हता. मला जास्तीत जास्त अभ्यास करायचं होतं. बोबड्याला हेल्थ वगैरे नंतर करता येतं ट्रेनिंगला गेल्यानंतर, पण मला UPSC पास करणं हे गरजेचं होतं. ते डेडिकेशन आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. शेवटचं म्हणजे आपलं जे असतं ते संयम आणि चिकाटी. संयम का गरजेचं असतं? सातत्याने संयम का गरजेचं असतं? संयम याच्यासाठी की वयाच्या 21व्या वर्षी होत आहेत आणि वयाच्या 31व्या वर्षी होत आहेत. मग ते 6 अटेम्प्ट दिलेपर्यंत आपल्यामध्ये पेशन्स असणं गरजेचं आहे. कारण 21व्या वर्षी होणं थोडंसं दुर्मिळ असतं. त्यामुळे आपल्याला 1-2 अटेम्प्ट मे बी द्यावे लागेल. त्याची आपली मानसिकता तयार होणं, ते संयम असणं खूप गरजेचं आहे. सातत्य का लागतं की आज 15 तास केला आणि उद्या 2 तास केला, त्याला अर्थ उरत नाही. आपल्याला एक कन्सिस्टंटली अभ्यास करणं अतिशय गरजेचं असतं. ते जर तुम्ही करू शकता, ह्या ज्या रिक्वायरमेंट्स आहे ही परीक्षा पास करण्यासाठी, त्या जर तुम्ही करू शकता, तर मला वाटतं की माझ्यासारखा एक मुलगा जो एवढ्या वाईट परिस्थितीमधून आला होता, सगळ्या गोष्टी ज्याने भोगलेल्या होत्या, तो जर वयाच्या 21व्या वर्षी ह्या सगळ्या गोष्टी करून IAS होऊ शकतो, तर जगातला कुठलाही व्यक्ती IAS होऊ शकतो. पण त्याचं कारण तुमचं पर्सनल असलं पाहिजे की तुम्हाला का व्हायचं आहे. तुमचा चॉईस असला पाहिजे. फक्त माझी गर्लफ्रेंड म्हणली, बॉयफ्रेंड म्हटला म्हणून क्लास लावला असं होऊ नये, किंवा आई वडील म्हणले म्हणून करा असं नाही. स्वतःचं काहीतरी एक ध्येय असावं. ह्याचं उत्तर तुम्हाला मोटिवेट करेल, सेल्फ मोटिवेशन देईल, आतून तुमची एनर्जी देईल. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाता त्यावेळेस विचारतात की तुम्हाला IAS का व्हायचंय, त्याचं उत्तर तुमचं रेडी असलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर मला वाटतं की तुम्ही IAS होऊ शकता. पैसा वगैरे लागत नाही, प्रिन्स सारखी परिस्थिती असू नये, आर्ची असं नसं काही जास्त फरक पडत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर मला असं वाटतं की तुम्ही IAS होऊ शकता. तेच सांगण्यासाठी, तोच मेसेज देण्यासाठी मी इथं आलो होतो. खरं म्हणजे 4 वर्ष माझ्या फॅमिलीला मी खूप कमी वेळ दिलेला आहे आणि आता सगळे पास झाल्यानंतर सेलिब्रेशन आपण करत असतो, पण माझ्या फॅमिलीला मला वेळ देता आलेला नाही आहे. तुम्ही जरी मला वाटत नाही तुम्ही बघितलं किंवा नाही, मी जवळपास महाराष्ट्रातले अर्धे जिल्हे कव्हर केलेले आहेत. सगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन मी ह्याच गोष्टी सांगतोय, कारण आपल्या महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षाकडे वळणं आणि तयारी करून मोठं स्वप्न बघणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळेच मी परवा दिवशी कोल्हापूरला, काल बेळगावला आणि आता साताऱ्याला, अशा प्रकारे मी महाराष्ट्रभर फिरून विद्यार्थ्यांना त्याच गोष्टी सांगतोय. त्याच गोष्टी सांगण्यासाठी इथं आलो होतो. खरं म्हणजे अजून खूप बोलायची इच्छा आहे, पण थोडासा आजारी असल्यामुळे जास्त गोष्टी बोलू शकत नाही. शेवटी जर मला विचारलं की काय भावना आहेत माझ्या हे यश मिळाल्यानंतर, मला कसं वाटतंय किंवा काय मी एक्सप्रेस करू शकेल शब्दात, तर ओम शांती ओम बघितला असेल तुम्ही, तर त्या शाहरुख खानचा डायलॉग आहे आणि त्याच माझ्या भावना आहेत.
कि इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है। कहते हैं किसी चीज़ को अगर सच्चे दिल से चाहो तो सारी कायनात तुम्हें उससे मिलाने की कोशिश में जुट जाती है। मला इथं बोलवलं, ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचा खूप आभारी आहेत। पुढच्या